तर प्रत्येकाच्याच घरामध्ये खाण्याच्या बाबतीत आवडीनिवडी असणारे फॅमिली मेंबर असतातच. आमच्याकडेही सेम आहे. खाण्याच्या बाबतीत कोणाला काय आवडतं तर कोणाला काय. तर चला, इथे मी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये खडा मीठ वाटून घेतले. 3-4 महिन्यातून एकदा तरी मिक्सरच्या भांड्यामध्ये खडा मीठ वाटायचं, त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्याच्या ज्या ब्लेड आहेत ते शार्प होतात. तर मी आज नाश्त्यासाठी बनवलं होतं आप्पे आणि उत्तप्पा. तर मुलांना खायचे होते आप्पे आणि मिस्टरांना खायचा होता उत्तप्पा. तर हे पीठ बनवण्यासाठी मी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ हे 4-5 तास भिजत घातलं आणि वाटून घेतलं आणि रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेवून दिलं. तर बघा, आप्पे बनवताना मी त्याच्यात भाज्या घातल्या होत्या, जसं की बारीक चिरलेला गाजर, शिमला मिरची, कांदा, तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता आणि मस्त आप्पे बनवून घेतले. आता इथे मी बनवत आहे उत्तप्पा. उत्तप्पासुद्धा खूप छान जाळीदार झालेला आहे. चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा.